चला, श्री विठ्ठल सुप्रभात, नर्मदे हर, जय बजरंगबली मंडळी. चला, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर यात्री एक्सप्रेस. आणि खूप सुंदर आजचा सुद्धा मंडळाचा आपला दुसरा दिवस आहे. आज मंडळाच्या जंगलातला दुसरा दिवस. अतिशय सुंदर ही कालमूर्ती आपण बघितल्या, राधाकृष्ण. वा, अतिशय सुंदर हा मंदिर आहे. या मंदिरात फार फार मजा आली बरं का. खूप सुंदर असा मंदिराचा आवारा, अगदी बसायसाठी निवांत. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे इथं नेटवर्क होतं म्हणून काल व्हिडिओ टाकून दिली. चला मंडळी, आजचा आपला 17वा दिवस आहे. आज 70 दिवस झाले आपल्याला. चला, आजच्या दिवसाची पहाट झालेली आहे, सुप्रभात झालेली आहे. करूया वाटचाल पुढं. आज मंडळामध्ये अनेक आपल्याला अनुभव येणार आहेत. ते अनुभव आपण फेस करूयात, तुम्हाला सांगूयात. चला, नर्मदे हर, श्री विठ्ठल. अगदी एकदम युनिक कॅफे, बेरोजगार कॅफे. चला, नर्मदे हर. हां, चला, श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आपल्याला आजचा नर्मदा परिक्रमेचा मंडळा जंगलातला पहिला आवाज आलेला आहे. आणि सर्व परिक्रमाची इथं चाय पिण्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत. नर्मदे हर बाबा. कुठले हो तुम्ही? मी जालना महाराष्ट्र. किती दिवस झाले परिक्रमा करताय? 3 महिने होते. 3 महिने होतील. नर्मदे हर. कहाँ से हो? उत्तराखंड. कितने दिन हो गए आप परिक्रमा कर रहे हो? 2.5 महीने हो गए. हाँ, 2.5 महीने हो गए. आपका नाम भी, शुभ नाम? मेरा नाम जितेंद्र तिवारी. सबके लिए शुभकामनाएं. नर्मदा मैया की परिक्रमा आपकी सबकी एकदम निर्विघ्नपणे पार पड़े और एकदम सुखमय. चलो, नर्मदे हर. चला मंडळी, सूर्यनारायण भगवान आरूढ झालेले आहेत आणि आपल्याला आपल्या 70व्या दिवसाला शुभेच्छा देण्याकरता आरूढ आलेले आहेत. तरी मंडळी, चला, वारंवार एकच शब्द बोलतो. आपण आहोत मंडला या जंगलामध्ये. जंगल आता राहिले काय, रोड काय बनवले जंगलामधून, आम्हीच आश्चर्यचकित पडलोय. खूप रोड बनवलेले आहेत, सगळीकडे रोडच होत आले आहेत. पुन्हा एकदा सूर्यनारायण भगवानचं दर्शन घ्या. अतिशय सुंदर सूर्यनारायण भगवान बघा, तिकडं पूर्ण जंगलच आहे तो. चला तर मंडळी, बोलूया पुढं. एक खूप छान सुंदर असा विषय आपल्याला पुढं बोलायचा आहे. तर जरा आता पुढं चालूयात, नंतर बोलूया. नर्मदे हर. फेको. चॉकलेट खाते माकड, बरोबर सोलून खाते बघा. पॅकेट फोडला. बरोबर पॅकेट फोडतात चॉकलेटचं, न खातात चॉकलेट. बघा काय हुशार आहे माणूस. चला, नर्मदे हर. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. मस्त शांतता आहे जंगलामध्ये. वा, किती सुंदर. नर्मदे हर. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. मस्त आपला नाश्ता झालेला आहे. या हॉटेलवाले बाबांनी आपल्याला नाश्ता करता बोलवलेलं होतं, पण आम्ही नाही म्हणत होतो. तरी पण म्हटलं नाही. मग आम्ही त्यांच्या भावनं खातर आपण पोहे घेतले होते आणि समोसा घेतला होता, आहे की नाही. आणि चला, नर्मदे हर. पुढं जाऊयात, पुढं भेटूया. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आपला नाश्ता झालेला आहे. त्या हॉटेलवाल्याने आपल्याला, बाबांनी म्हटलं या बाबा नाश्ता करा. जबरदस्ती म्हणजे आम्ही पैसे देतोय, पण तो पैसेच घेत नाही म्हटलं नाश्ता करा आणि नाश्ता करूनच जा. आता त्यांच्या प्रेमाखातर, श्रद्धेखातर आपण नाश्ता केलेला आहे. आणि मस्तपैकी आता काय आपल्याला जास्त राहिलेलं नाही. आजचा डेस्टिनेशन फार कमी वो आवाज दे रहे देखो करके हैं. या ऐसा डालू मैं. हाँ, आपल्याला जंगलाचा उतार भाग लागलेला. उतार भाग म्हणजे अनेक डोंगर आहेत, त्यापैकी हा 3रा का 4था डोंगर आहे आमचा, जो आम्ही चढून उतरतोय. हो मैया.
नाही मैया आत फिरतायत बघ मैया. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. अरे हो नको वाजू. आलेली आहे बंजारी माता कालपी. या मंदिरामध्ये बाबांनी सांगितलेलं का बालभोगाची सेवा होणार आहे. बघूया जाऊन आतमध्ये मंदिरात. अतिशय सुंदर असा क्षेत्र आहे बंजारी माता. जय हो बंजारी माता. मस्त कुठे आहे बसूयात. नर्मदे हर. नर्मदे हर. ह्याला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. खूप सुंदर असा बंजारी मातेचा आश्रम होतं आणि तिकडले बाबा थांबायसाठी फोर्स करत होते का थांबा म्हणून जेवायला. पण आपल्याकडं वेळ भरपूर होता कारण की 9 वाजले 9:15 वाजलेत आणि पुढं 8 किलोमीटरवर एक आश्रम आहे. तिकडं म्हटलं का तिकडं जाऊया. 11 साडे 11 वाजेपर्यंत पोचू बरोबर आपण. तेवढाच सकाळी सकाळी जरा वातावरण जरा शांत असतो थंड असतो. तर म्हटलं चालून घेऊ. बाबांना सांगितलं नको बाबा पुढं जाऊन थांबतो आम्ही आता काहीतरी आम्ही फक्त इथं आराम करतो निघतो. म्हटलं ठीक आहे. तर त्याच्यासाठी इथे थांबलो आराम केला आणि निघालो मग प्रवासाला. चला आणखीन काय नर्मदे यार. वा महाराज किती 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 रोड कापले डोंगर कापले तेव्हा पहाडी कापले. किती मोठे पहाडी कापले बापरे. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. परिक्रमावासियों की ठहरने रात्री विश्रामी व भोजन की सेवा इथं होते. जाऊया. खूप सुंदर मंदिर आहे इथं. या मंदिरात जाऊया बघूया काय आहे. आपण पोचलो टिकरिया ग्राम टिकरिया मंडला. चला नर्मदे हर. चला नर्मदे हर. श्री विठ्ठल मंडळी. श्री शिवाय नमस्तुभ्यम. वा खूप सुंदर शिवालय आहे नर्मदे हर. हे कोणाला आठवते का? वा पैलवान लोकांचा दंडक माझे मारुतीराय. वा क्या बात आहे. चला खूप सुंदर शिवालय आहे. इथं आपण वस्तीला थांबलेलो आहोत दुपारच्या भोजनासाठी. खूप सुंदर असा शिवालय. शिवालयामध्ये नर्मदा परिक्रमा यासाठी बघा आम्ही सगळ्यांनी अशा आसन टाकलेले आहेत. आता मस्त फॅन आहे. आराम करूया जेवून मग निघूया पुढं. नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. सजावटसाठी कसं सामान ठेवलेलं असतं बघा. म्हणजे तुम्ही हा सामान घ्या मंदिराच्या बाहेर चुला बनवा आणि चुला बनवून तुम्ही ही भोजन प्रसादी बनवा आणि खा. जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय. श्री विठ्ठल नर्मदे हर. आपण इथं थांबलेलो ग्राम टिकरिया शिवमंदिर शिवालय होतं खूप सुंदर असं. चला आपली दुपारची भोजन प्रसादी झालेली आहे. विश्रांती सुद्धा झालेली आहे आणि
आता आपला पुढच्या प्रवासासाठी चाललेलो आहोत. इथून पुढे आपल्याला फक्त 7 किलोमीटर चालायचं आहे. कुम्हा या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. कारण की मग कुम्हाच्या पुढे डायरेक्ट आपल्याला 20 किलोमीटर नंतर आपल्याला आश्रम आहे. त्याच्यामुळं कुम्ह्याला आपण आज थांबूया. चला भेटूयात पुढं विठ्ठल नर्मदे हर. नर्मदा मायाचं बॅक वॉटर आणखीन एक. खूप सुंदर पण किती दलदल आहे ती, खतरनाक. चला नर्मदे हर. आणि आज आपल्याला जायचं आहे कुम्हा म्हणत होतो मी. तर तेथे तिकडे एक खूप मोठं खूप प्राचीन असं तीर्थक्षेत्र आहे कुंभेश्वर महादेव. तर त्या कुंभेश्वर महादेवाला नक्की जाऊ आपण. आता ते एका साधूकडून माहिती पडलं आपल्याला का तिथं कुंभेश्वर महादेव आहे. थोडा आत पडेल, 1-2-3 किलोमीटर. म्हटलं जाऊया यार, किती दिवस झालं नर्मदा मायाचा तटसुद्धा भेटला नाही आणि तीर्थक्षेत्र चांगलं भेटलं नाही. तर आज तीर्थक्षेत्रही भेटलं आणि तो तीर्थक्षेत्र मैयाच्या किनाऱ्यावरच आहे. म्हटलं जाऊया, चला मस्त कुंभ्याला जाऊया आपण. कुंभेश्वर महादेव. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आपण आलेलो कुंभ्याला आणि कुंभेश्वर महादेव मंदिर इथून आतमध्ये नर्मदा घाटावर आहे. चला जाऊया. खूप सुंदर असा घाट आहे आणि फार नर्मदा मायाचा किनारा अतिशय सुंदर आहे. चला आज जाऊया नर्मदे हर. कुंभेश्वर महादेवासाठी अतिशय सुंदर हा लागलेला गावचा सडक, गाव मार्ग, ग्राम मार्ग अतिशय सुंदर. हायवे बघून तसा पण उभाला आलेला आपल्याला. कंटाळलेलो हायवे बघून. मागच्या 5 दिवसापासून हायवे बघतोय आपण. 4-5 दिवसापासून, 4 दिवसापासून तर 5 दिवसापासून. आणि हा तर समजा मजबुरी होती हे 2-3 दिवस, कारण की हा रोडच तसा गेला आहे. नर्मदे हर. अतिशय छोटा आणि सुंदर गाव आहे बरं का कुम्हा. फार आता आनंद व्हायला लागलाय का कधी आता एकदाच्या आत पोचतो, नर्मदा मायाला पाहतो. सकाळी एक गोष्ट बोललेलो मंडळी मी तुम्हाला सांगितलेलं. एक गोष्ट आहे तुम्हाला मी नंतर सांगेन. बरं सांगतो आता. ती गोष्ट अशी आहे का जबलपूर या स्थानावरून आम्हाला एक महात्म्य भेटले आणि थांबा 1 मिनटं द्या. आता बघा ही आहे नर्मदे हर. ओके. तर ती गोष्ट अशी आहे का जबलपूरपासून खाली जी नर्मदा मैया वाहते बरं का, तो डॅम आहे तो मोठा, तो पहिला डॅम, ठीक आहे. त्या डॅमपासून नर्मदा मैया खाली जी वाहते तिथून खाली नर्मदा मैयाचं विकराळ स्वरूप नाही, आपण म्हणूया मोठं स्वरूप म्हणजे नर्मदा मैयाचं ते स्वरूप आपण पकडूया असं 60-70 50-60-70 वयाची अशी. म्हणजे 30-40 वर्षापुढं पकडा का तिथून मैयाचं वय असेल ते 50-60 वर्ष, 30-40-50-60-70 वर्ष असे. इथून पुढची म्हणजे जबलपूरच्या पुढं जी वाहते मैया समुद्रापर्यंत तशी. आणि जबलपूरच्या अलीकडं आता जसं आम्ही अमरकंटकला चाललो आहे तशी नर्मदा मैयाचं हे स्वरूप फक्त आणि फक्त 11 वर्षाच्या खालचं मानलं जातं, म्हणजे बालस्वरूप. आणि असंही मानलं जातं का आता इथून पुढं ज्या लहान मुली भेटतील त्या लहान मुलींचं पाया पडायचं, कारण की ते सर्व नर्मदा मैयाचं स्वरूप आहेत. त्या सर्व लहान मुली 11 वर्ष असतील, लहान मुली, चला वर्ष कन्सिडर नाही करत पण तरीसुद्धा ज्या लहान मुली आहेत त्या लहान मुली सगळ्या लहान मुली ह्या नर्मदा मैयाचं स्वरूपच मानलं जातं इथून पुढं. आणि इथून पुढं सर्व लहान मुलींच्या कोण पाया पडतं, कोणी त्यांची पूजा करतो, असं भरपूर काही करत असतो. तर मी तर कालपासूनच सुरुवात केली, काल परवापासून. लहान मुली दिसल्या आपला वागतो, त्यांचा आशीर्वाद घेऊ. ते आशीर्वाद पण देतात, हां आशीर्वाद असा आशीर्वाद देतात. आता तसंच असतं. आणि इथून पुढं आपल्याला मैयाचं छोटं स्वरूप बघायला भेटणार आहे. आज मात्र नर्मदा मैयाचा आपल्याला फार मोठा विकराळ रूप बघायला भेटणार आहे. ते डॅम मुलं ते पण बघूया. चला
श्री विठ्ठल नर्मदे हर. हा दमलो मंडळी सांगता सांगता. चला केस दिसतात. चला मंडळी श्री विठ्ठल नर्मदे हर. आणि जी सुंदरता पाहायसाठी आपण एवढे कष्ट करून आत आलेलो आहोत ती सुंदरता आता तुम्हाला दाखवण्याची वेळ आलेली आहे. बघायची का मग ती सुंदरता? चला बघा नर्मदे हर. वाह क्या बात है मेरी मैया. अतिशय सुंदर. चला अतिशय सुंदर. आज आपल्याला शार्प एकदम नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर आश्रम आहे. चला त्या आश्रमावर जाऊया, आसन लावूयात, मग भेटूया. आज सुंदर आज विचार करतोय काहीतरी करायचं. नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर आहे. चांगली शूट करूया, चांगली शूट घेऊया आज. चला नर्मदे हर. वा नर्मदे हर अतिशय सुंदर. कुंभेश्वर घाट, कुंभेश्वर धाम, नर्मदा आश्रम, ग्राम कुम्हा. चला जाऊयात आतमध्ये, विचारूयात. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. हा 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 काय वातावरण आहे, काय निसर्ग आहे, अतिशय सुंदर. महाराज या आश्रमात थांबलेलो आहोत. महादेवाची पिंड आहे एकदम अगदी अद्भुत. नंतर दाखवेन तुम्हाला मी. इथं आम्ही थांबलेलो, आपल्याला हा रूम दिलेला आहे परिक्रमावासियांसाठी. जे जे परिक्रमावासी येतात ते इथं या हॉलला थांबतात. बाबा नर्मदे हर. कपडे धुताय वय? धुवायला तर पाहिजे आम्ही पण, वेळ तर भरपूर आहे. चला असं असं लावलेलं आहे प्रत्येकाने. तर आता मला पण वाटते का आपल्या अंगावरचे कपडे धुवायला पाहिजे. 2 दिवस झाले यांना घातले, काल घातलेले आणि आज. आता आज धुवून टाकूया, म्हणजे चांगला ऊन आहे, चांगलं वातावरण आहे. आज काय पिळून काढले तरी व्यवस्थित निघतील. घाम काढायचा असतो फक्त बस. आणि दुसरी गोष्ट सांगू काय, निवांत असं खुर्चीवर बसायचं आणि बस फक्त सुंदरता बघत राहायची. बस मंडळी फक्त आणि फक्त पाहाशी वाटते. इथं बसावं, नर्मदा मैयाला असं बघत राहावं, बस बघत राहावं. अतिशय सुंदर. काय मैया वाहते. श्री विठ्ठल नर्मदे हर. स्नान अतिशय सुंदर स्नान झालेले आहेत. बऱ्याच दिवसांनी नर्मदा मैयाचं स्नान करायला भेटलेलं आहे. आनंद आला. हाँ लाओ आज जल्दी पहुंचे इसलिए अच्छा लग रहा है. मतलब अरे ये देखो ये है. हा है चंद्र. सांगतोय का आम्ही लवकर येणार आहे. आणि आहे सूर्य देवता. चंद्र आणि सूर्य एकत्र झालेले आहेत. चला नर्मदे हर. स्नान झालेले आहेत. चला जाऊया. अद्भुत शिवलिंग.
श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, कुंभेश्वर महादेव मंदिर, कुंभेश्वराचं दर्शन केलं आपण. आणखीन एक शिवलिंग आहे, तो पण सुद्धा बघूया आपण इथे. खूप सुंदर हा तीर्थ आहे कुंभेश्वर महादेव आणि कुम्हा, गाव कुम्हा आणि कुंभेश्वर महादेव आहेत हे. आणि फार पुरातन शिवलिंग आहे नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर. श्री विठ्ठल नर्मदे नर्मदे हर बोलो जोर से. नर्मदे हाथ ऊपर करो. नर्मदे हर मैया. ये मैया का श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. वा, ध्रुवताऱ्याचं आगमन झालेलं आहे. हा आहे ध्रुवतारा. ध्रुवतारा आहे बरं का. आणि हे बघण्यासाठी सगळी लोक इकडे येतात. अतिशय सुंदर असा नजारा. खरंच खरंच खूप सुंदर. अद्भुत लग रहा है, अद्भुत, बहुत सुंदर. कितना सुंदर लग रहा है. बहुत बहुत इसकी एकदम सतरंगी 7 इंद्रधनुष. एकच तारा आलाय, ध्रुव तारा एकच. खूप सुंदर, खूप अतिशय सुंदर. कैसा लगा महाराज? बहुत भारी, आनंद आ गया ना? मजा. इतनी ब्यूटीफुल, मतलब इसका कोई जवाब. ब्युटिफुल. नर्मदे यार. मिलता जा रहा है. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आणि आपण आजच्या दिवसाला, आजचा आपला 17वा दिवस, तसं आपल्या 17व्या दिवसाला आज आपण इथं शांत करूयात, शुभरात्री करूयात, सर्वच करूयात. चला ना मंडळी, आज नर्मदा मैयाचं दर्शन घेऊ, शुभरात्री करा. माझा चेहरा नका बघू, बघा किती सुंदरता आहे नर्मदा मैयाची. तरी आजचा दिवस हा फार फार आनंदी आणि फार सुखद आहे आपला. खरंच नर्मदा मैया दिसली म्हणजे आपल्याला अतिशय आनंद होतो. आज स्नानं झाली, नर्मदा मैयाचं दर्शन झालं, नर्मदा मैयाच्या तटावर आलो आपण. आणि ह्या तटावर येऊन आपलं आनंद हे द्विगुणित झालेलं आहे. आणि बघा बरं, आज आपण ज्या तीर्थक्षेत्रावर आहोत ते कुंभेश्वर महादेव मंदिर. आणि गावाचं नाही कुम्हा आणि कुंभेश्वर वेगवेगळं आहे. तरी या तीर्थक्षेत्राचं आपल्याला दर्शन झालं. चला मंडळी, आजचा आपला 17वा दिवस आपण इथं मावळूयात. आज आपण आता इथंच निवांत शांत होऊयात. पुन्हा एकदा आपण उद्या भेटूयात. चला, श्री विठ्ठल नर्मदे नर्मदे हर. आणि शुभरात्री सर्वांना. चला. शुभरात्री.